नमस्कार मंडळी. सकाळची घाई, कामाची लगबग आणि लागलेली भूक अशा वेळी असा कोणता पदार्थ आहे जो फक्त काही मिनिटातच तयार होतो, पौष्टिक असतो आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो? होय, आज आपण बनवणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडीचं उपीट. पण थांबा, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही जणांचं उपीट अगदी मऊ, सुटसुटीत आणि चविष्ट बनतं आणि काही वेळा आपलं उपीट चिकट, कोरडं किंवा गुठळ्या झाल्यासारखं का होतं? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त उपीटाची रेसिपी नाही तर परफेक्ट उपीट बनवण्याची प्रत्येक छोटी मोठी ट्रिक सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिलं थोडीशी मूग डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मूग डाळ पाण्यात भिजत घालून ती बाजूला ठेवून देऊया. आता मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊया. त्यानंतर एक टोमॅटो आणि थोडीशी कोबी पण बारीक चिरून घेतोय. सुरुवातीला एक गोष्ट सांगायची विसरले, ती म्हणजे तुपावर गरा हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्त लालसर होईपर्यंत भाजू नका. आता मिरच्या, मी इथे 4 मिरच्या घेतलेत, त्या पण चिरून घेऊया. अशा प्रकारे हिरवी मिरची, थोडासा कोबी, टोमॅटो आणि कांदा चिरून घेतलाय. कोबी आणि टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण टोमॅटो आणि कोबीमुळे एक छान चव येते. आता कढईत घालतोय थोडंसं तेल. तेल गरम झालं की त्यात घालूया मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यात कढीपत्त्याची पानं आणि थोडेसे जिरे घालूया. कढीपत्ता आणि जिरे थोडेसे भाजले की यात घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कोबी. हे सगळं आता भाजून घेऊया. कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोबी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो थोडासा भाजला की मगाशी भिजत घातलेल्या मूगडाळीतलं पाणी काढून घेऊया आणि ती मूगडाळ यात घालूया. कांदा टोमॅटो बरोबरच मूगडाळ पण थोडीशी भाजून घेऊया. उपीट करताना एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या की उपीट अगदी छान होतं. पहिलं तर रवा भाजून घ्यायचा. रवा न भाजता घेतला तर उपीट चिकट होतं. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी कमी घालणं. पाणी जर कमी घातलं तर उपीट कोरडं पडतं. हे बघा, अशा प्रकारे सगळं सोनेरी रंग येईपर्यंत भाजलं की यात घालणार आहोत पाव चमचा हळद. हळद घातल्यानंतर आता यात आपल्याला घालायचं आहे 3 वाटी पाणी. आता ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, 1 वाटी गरा असेल तर 3 वाटी पाणी घालायचं. गरा आणि पाणी दोन्हीसाठी एकाच वाटीचं माप वापरा. पाण्याला उकळी आली की यात घालतोय अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ. 1-2 मिनिटांनी मीठ आणि गूळ विरघळेल. त्यानंतर यात घालायचा आहे 1 वाटी गरा. ज्या वाटीने आपण पाणी घातलं होतं त्याच वाटीने 1 वाटी गरा घालते. गरा घालतानाच दुसऱ्या हाताने ते मिक्स करत राहा, म्हणजे गऱ्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि उपीट अगदी छान होईल. आणखी एक गोष्ट, पाण्यात गरा घालताना गॅस मध्यमच ठेवा, अगदी मोठा नको. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की यात घालतोय 1-2 चमचा तूप. तूप ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. एकदा सगळं मिक्स करून घेऊया आणि कढईवर झाकण झाकून उपीटाला वाफ देऊया, म्हणजे गरा छान फुलतो आणि उपीट छान मोकळं होतं. एक 3-4 मिनिटांनी कढईवरचं झाकण उघडूया आणि तुम्ही बघू शकता गरा अगदी छान फुललाय आणि उपिटात अजिबात गुठळ्या न होता उपीट अगदी परफेक्ट बनले. उद्या सकाळी हे उपीट करून बघा आणि पहिला घास घेताना स्वतःला एक वाक्य नक्की सांगा, आजचा दिवस खूप छान आणि चांगला जाणार आहे. सगळ्यात शेवटी उपिटावर अर्ध्या लिंबाचा रस घालतोय. हे पण अगदी ऑप्शनल आहे, पण लिंबाच्या रसामुळे उपिटाला छान आंबट चव येते. अरे वा, किती सुंदर, मऊ आणि सुटसुटीत उपीट तयार झालं आहे बघा. जीवनात मोठमोठ्या गोष्टींच्या मागे धावताना आपण अनेकदा छोट्या आनंदांना विसरून जातो.
पण कधीकधी सकाळच्या गरमागरम उपिट्याच्या एका घासातही समाधान सापडतं. घरच्या स्वयंपाकाची चव आणि आपल्या माणसांचं प्रेम याला कोणताही पर्याय नाही. मंडळी, उपीट बनवताना मला नेहमी एक गोष्ट आठवते. रव्याचा प्रत्येक कण वेगळा असतो, पण योग्य प्रमाणात पाणी, मसाले आणि वेळ मिळाला की सगळे कण एकत्र येऊन एक सुंदर पदार्थ तयार होतो. आपल्या आयुष्यातही माणसं वेगवेगळी असतात, पण प्रेम, संयम आणि सकारात्मकता मिळाली की नातेसंबंध सुंदर बनतात. पुन्हा भेटूया अशाच चविष्ट रेसिपीसोबत. राम कृष्ण हरी.